एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर यांच्याद्वारे संचलित एकलव्य क्रीडा मंडळ सावनेर यांच्या वतीने 2 दिवसीय भव्य क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। सुभाष प्राथमिक शाळा गडकरी चौक सावनेरच्या पटांगणात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। सावनेर येथे एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने 2 दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। या स्पर्धांचा शुभारंभ 4 जानेवारी रोजी करण्यात आला। माजी महापौर व एकलव्य क्रीडा मंडळ नागपूरचे अध्यक्ष व नागपूर शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं। एकलव्य क्रीडा मंडळ नागपूरचे उपाध्यक्ष व भाजप नागपूर दक्षिणचे महामंत्री प्रशांत कांबळे यांच्या हस्ते सावनेर विधानसभा विस्तारक भाजप रामराव मोवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन समारोह घेण्यात आला। यावेळी प्रो कबड्डी खेळाडू शशांक वानखेडे, सारंग देशमुख, माजी नगरसेवक शैलेश जैन, शहर भाजपाध्यक्ष रवींद्र ठाकूर, नगरसेवक व एकलव्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आशिष मानकर, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रो कबड्डी सामन्यातले खेळाडू शशांक वानखेडे व सारंग देशमुख हे होते। शशांक वानखेडे हे बंगळुरू बुल्स, तेलुगू टायटन, बंगाल वॉरियर्स, तर सारंग देशमुख यांनी तमिळ तलायवा या संघाकडून खेळत आपल्या उत्कृष्ट खेळाचं कौशल्य दाखवणाऱ्या या खेळाडूंची प्रमुख उपस्थिती असल्याने क्रीडा प्रेमी व दर्शकांनी प्रचंड गर्दी केली होती। जवाहरलाल नेहरू हायस्कूल सावनेर पी टीम यांनी सुद्धा आपले वेट करून तयार राहावे। हा सामना शिवशक्ती क्रीडा मंडळ बोरुवाडा वर्सेस जय वज्र क्रीडा मंडळ तिरंगी यांच्यामध्ये खेळण्यात येत आहे। शिवशक्ती क्रीडा मंडळ बोरुवाडा वर्सेस जय वज्र क्रीडा मंडळ तिरंगी यांच्यामध्ये खेळण्यात येत आहे। सावनेर नगरीत प्रथमच आयोजित होत असलेल्या 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनामध्ये एकलव्य क्रीडा मंडळ सावनेरचे अध्यक्ष आशिष मानकर, मनीष वाट, अश्विन देशमुख, कैलास बनकर, सचिन खुबाळकर, जगदीश बनकर, प्रवीण सेवके, सचिन मोहतकार, अभिषेक सातपुते यांच्यासह कार्यकर्ते व आशिष मानकर मित्र परिवार यांनी हे नियोजन केलं। कबड्डी टूर्नामेंट इथे घेतलेला आहे। मी धन्यवाद देतो यांना सर्वांना आणि पुन्हा याच्यापेक्षा पुढच्या वर्षी मोठा कार्यक्रम व्हावा आणि माझ्याकडून जी अपेक्षा होईल चांगल्याप्रमाणे ते मी करण्यास तयार आहे आणि पुन्हा मदतही करेल। थँक्यू, धन्यवाद। पण हे 2 विद्यार्थी माझ्याकडे आले की आपण सावनेरात कुठेतरी एक क्रीडा मंडळ कबड्डी क्रीडा मंडळ स्थापन करा। तेव्हा त्यांनी मला सुचवलं शशांक भाऊ वानखेडेचं नाव। मी लगेच त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला एक नागपूरची हे एकलव्य टीम आहे ज्यांचे अध्यक्ष प्रवीण भाऊ दटके आहे, उपाध्यक्ष कांबळे साहेब आहे आणि सचिव शशांक भाऊ वानखेडे आहे आणि ते प्रो कबड्डी प्लेयर पण आहे। त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि सावनेरला ब्रांच म्हणून एक अध्यक्ष म्हणून त्यांनी मला जिम्मेदारी दिली आणि वेळोवेळी माझ्यासोबत मी एकटाच नाही तर माझ्यासोबत असलेली माझी मित्रमंडळी सर्वच जीवाभावाची जी काही माझी मित्रमंडळी आहे या ठिकाणी, तसेच रामरावजी मोवाडे सर्वच या ठिकाणी मला नेहमी प्रोत्साहन देतात आणि त्यांनीच मला सुचवलं की एक टूर्नामेंट तुम्ही घ्या। तालुका, जिल्हा व विदर्भ स्तरावरील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला। भागात सध्या तरी कॉम्पिटिशन वाढली आहे। सगळे प्लेयर आता छान पद्धतीने प्रॅक्टिस करत आहेत। शहरी भागातल्या प्लेयरला बघून ग्रामीण भागातल्या टीम आता जरा जास्त प्रॅक्टिस करून जास्त खेळ दाखवण्याची कोशिश। प्रो कबड्डीमध्ये आपण एक चकाचौंधवाली क्रिकेट बघितली, एक मॅटवाली क्रिकेट बघितली, कबड्डी बघितली आपण। आणि ही जी मातीमधली जी कबड्डी आहे यामध्ये आणि त्या कबड्डीमध्ये काय फरक आहे? मातीमध्ये म्हणजे माती एक नॅचरल गेम आहे आणि मॅटवर जसं स्टेबिलिटी ॲडव्हान्स आणि त्यासाठी फिटनेस वगैरे प्रॅक्टिस जास्त प्रमाणात करावं लागते। मातीवर जेवढी नाही करावं लागत त्याच्यापेक्षा डबल मॅटवर करावं लागतं। 50हून अधिक कबड्डीचे संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले।
एकलव्य क्रीडा मंडळ सावनेरच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने कबड्डी प्रेमी येथे उपस्थित होते। पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।